श्री स्वामी समर्थ. आता लवकरच श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे आणि भाद्रपद महिन्याची सुरुवात होणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण हरतालिका व्रत साजरे करत असतो. ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले आहे. म्हणून या व्रताने मनुष्य पापांपासून मुक्त होतो, 7 जन्माचे पातक नाहीसे होते, स्त्रियांचे सौभाग्य वाढते. स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे. माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली. त्याची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करण्यात येते. यंदा 2025 मध्ये हरतालिका व्रत कधी आहे, या व्रताचे नियम काय आहे व कोणी करावे व या व्रतामध्ये काय खावे व काय खाऊ नये, आणि जर मासिक धर्म आला असेल, विटाळ किंवा सुतक असेल तर व्रत कसे करावे, या सर्व माहिती या व्हिडिओत बघणार आहोत. यंदा 2025 मध्ये हरतालिका व्रत हे 26 ऑगस्ट 2025 रोजी मंगळवारी आपण साजरे करणार आहोत. आता आपण आपल्या शास्त्रामध्ये हरतालिका तृतीये बद्दल काय म्हटले आहे ते आता बघूया. हरतालिका नामना तिच्या पार्वत्या प्रिया भवेत, या शुभाम सर्व सिद्धिदा, सौभाग्य आयुर धन प्रदा. याचा अर्थ असा आहे, हे हरतालिका व्रत हे पार्वती मातेचे अत्यंत प्रिय व्रत आहे. हे शुभ फलदायिनी व सर्व सिद्धी देणारे व सौभाग्य, आयु आणि धन प्रदान करणारे असे हे व्रत आहे व त्यासोबत अनेक लाभ मिळतात. म्हणून हे व्रत सर्व स्त्रियांनी केलेच पाहिजे. हे व्रत कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया व विधवा महिलाही करू शकतात. कुमारिका त्यांना योग्य पती मिळावा म्हणून करतात. सौभाग्यवती स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व घरात सुख समृद्धी, आयु आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून करतात. व विधवा स्त्रिया ज्यांना ब्रह्मचारिणीही म्हटले जाते, त्यांनी शिवशंकराची उपासना सेवा म्हणून हे व्रत करू शकतात. व हे व्रत करण्याचे नियम काय आहे ते आता बघूया. निराहारा निर्जला चैक भक्तेन तू या व्रते, शिवम पार्वतीम संपूज्य फलम कोटी गुणम लभेत. याचा अर्थ असा आहे की जी स्त्री या दिवशी जेवण व पाणी न घेता हे व्रत करते व शिव पार्वतीचे पूजन करते, तिला या व्रताचे करोडो गुणित फल प्राप्त होते. या व्रताचे महिमा अगणित आहे. म्हणून या दिवशी शक्य होत असेल तर निराहार व्रत करावा. पण शरीराला जर झेपत नसेल तर तुम्ही फळ, रताळे व उकळलेले कंदमूळ किंवा दूध घेऊनही हे व्रत करू शकतात. फक्त या दिवशी तिखट व मीठ खाऊ नये. कुठे कुठे भगर, साबुदाणे खाल्ले जातात, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. आपल्या ग्रंथात व व्रताची कहाणीतही सांगितलेले आहे की काही खाऊ नये. हे पूर्णपणे चुकीचे आहे. असो, हे आपलं वैयक्तिक प्रश्न आहे, पण जर आपले शास्त्र काय म्हणतात ते बघाल तर निराहार व निर्जला व्रत हे सर्वोत्तम आहे. जर या दिवशी स्त्रियांना मासिक धर्म आला असेल, विटाळ आला असेल किंवा सुतक असेल, तरीही त्यांना हे हरतालिका व्रताचे उपवास करायचे आहे. फक्त ते पूजा करू शकत नाही. त्यांनी यूट्यूबवर किंवा कोणाकडून हरतालिका व्रताची कथा श्रवण करावी. जर मासिक धर्माचा 5वा दिवस येत असेल तर त्यांनी पूजा केली तरी चालते. जसे पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले, तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात. या दिवशी श्री उमा महेश्वरांची पूजा करावी व रात्री जागरण करावे. या दिवशी जास्तीत जास्त उमा महेश्वर मंत्राचे जप करावं किंवा शिव हर शंकर नमामि शंकर, शिवांचा ध्यान मंत्र म्हणावा.
चला तर हरतालिका व्रताची माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की हरतालिका व्रताची पूजा कशी करावी, नैवेद्यामध्ये काय अर्पण करावे व हरतालिका व्रताची उत्तर पूजा कशी करावी आणि पूजा सामग्रीचे काय करावे, ही सर्व माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओत भेटणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.